सर्वांना नमस्कार। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची जी अपडेट आहे आजची ही आपण घेणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, जर तुमचं ट्रान्झॅक्शन जर कॅन्सल झालं असेल तर त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारची एक न्यूज चालू असेल की वितरण सुरू झाले आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे मी तुम्हाला वितरण सुरू झाले अशा प्रकारे न टाकता टायटल मी तुम्हाला वितरण सुरू झाले का आणि क्वेश्चन मार्क असं टाकलेलं आहे। आणि हेही तुम्हाला माहिती असायला पाहिजे की बघा, जवळपास आता जे आहे 1500 रुपयेच मिळण्याचं जे चित्र आहे ते माझ्या मते एक जवळपास क्लिअर झालेलं आहे। म्हणजे डिसेंबरचा हप्ता हा तुम्हाला म्हणजेच 6वा हप्ता हा तुम्हाला 1500 रुपयाची मिळण्याची शक्यता आहे, कारण की यावर मी येणाऱ्या वेळेमध्ये बोलतो। पण आपण तुर्तास एक लक्षात घेऊयात, ते म्हणजे वितरण सुरू झाले आहे की नाही याबद्दल मी पटपट तुम्हाला माहिती देतो। बघा, लक्षात ठेवा, तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब पण करायचं आहे। बघा, लाडकी बहीण या योजनेच्या आतापर्यंत जर का विचार केला तर एकूण 5 हप्त्याचं वितरण झालेलं आहे, अर्थात ते एकूण 7500 रुपये। पण याचा अर्थ असा नाही आहे की त्यानुसार सरकारकडून जर का दिलेली माहिती जर आपण घेतली तर त्यानुसार त्यांच्या माहितीनुसार 2,34,00,000 लाभार्थ्यांना जवळपास डीबीटी झालेली आहे, म्हणजेच त्यांना पैसे मिळालेले आहेत असं सरकार बोलत आहे। क्लिअर। आणि 9 ऑक्टोबर पर्यंत जे आहे शेवटची डीबीटी केली असं स्वतः माजी मंत्री अदितीताई तटकरे यांनी माहिती दिलेली होती। आता लक्षात ठेवायचं की आतापर्यंत लाभ वितरित करण्यात आलेला आहे तो आहे, त्याची संख्या आहे 2,34,00,000। पण महत्त्वाचं म्हणजे मग 6व्या टप्प्याचं काय झालं, म्हणजे 6व्या हप्त्याचं काय झालेलं आहे तर त्यावरच बघा। परंतु लाडक्या बहिणींना वेळेवर डीबीटी न केल्यामुळे एक महत्त्वाचा इश्यू झालेला आहे, ते म्हणजे ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालेले आहेत। बघा, डीबीटी म्हणजेच काय, आधार मॅपिंग किंवा आधार सीडिंग ते त्यांचे न झाल्यामुळे जे आहे त्यांचे ट्रान्झॅक्शन हे कॅन्सल झालेले आहेत, म्हणजे रद्द झालेले आहेत दुसऱ्या भाषेमध्ये। क्लिअर। रद्द झालेले म्हणजे सरकारकडनं पैसे आले परंतु त्यांना पैसे मिळाले नाही, त्यामुळे देखील जे आहे त्यांना पूर्ण पैसे मिळालेले नाहीत, म्हणजे लाडक्या बहिणींना। असे लाभार्थी आता मागील हप्त्याची मागील हप्ते म्हणजे त्यांचे 7500 रुपये, बरोबर। म्हणजे जर त्यांनी 31 ऑगस्ट पूर्वीचा फॉर्म असेल त्यांचा तर त्यांचे एकूण मागील हप्ते म्हणजेच किती रुपये, 7500 रुपये प्लस आताचा हप्ता म्हणजेच 1500 रुपये, असे एकूण जे आहे विचार केला आपण तर 8000 आणि हे म्हणजे एकूण 9000 रुपयाची ते वाट पाहत आहेत। कोण? लाभार्थी लाडक्या बहिणी या 6व्या हप्त्याची आता वाट पाहत आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, 6व्या हप्त्याचे वितरण जे आहे लवकरच सुरू होईल, कारण की आता जवळपास 10 डिसेंबर म्हणजे आता जवळपास अर्धा महिना डिसेंबरचा संपत आलेला आहे आणि नोव्हेंबरच्या सुरुवात एंडिंगपर्यंत म्हणजे नोव्हेंबरच्या शेवट आठवड्यापर्यंत पैसे मिळणं अपेक्षित होते, परंतु सरकारला स्थापन करण्यामध्ये विलंब झाला, त्यामुळे या प्रकारच्या वितरण प्रक्रियेवर पण त्याचा परिणाम झालेला दिसून येतो आहे। याबाबत स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि सोबतच लक्षात ठेवा माजी महिला बालकल्याण मंत्री जे होते अदितीताई तटकरे यांनी देखील यावर जे आहे सुतवाच केले आहे। आणि त्यांनी सांगितलं की लक्षात ठेवायचं आहे की तुर्तास जे आहे त्यांनी अशा प्रकारचं सुतवाच केलेला आहे की जो 6वा हप्ता आहे 6वा हा हप्ता तुम्हाला लवकरच मिळेल, अशा प्रकारच्या हिंट्स आपल्याला मिळालेल्या आहेत। परंतु आज रोजी वितरण सुरू झालेले नाही हे अत्यंत महत्त्वाचं आहे। बरेचशा ठिकाणी तुम्हाला वितरण सुरू झाले असं माहिती दिल्या जात असेल आणि त्यामुळे तुम्हाला 2100 रुपये मिळत आहेत वगैरे वगैरे अशा पण न्यूज चालू आहेत, त्यामुळे त्या अशा गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू नका। महत्त्वाचं म्हणजे या चॅनलवर तुम्हाला अगदी प्रामाणिक माहिती दिली जाते, त्यामुळे या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त लाईक्स करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर पण करायचं आहे। लक्षात ठेवायचं, वितरण सुरू झालेलं नाही या संबंधित अधिक माहिती अशी आहे की मंत्रिमंडळ जे आहे विस्तार झाल्यानंतर कदाचित जे आहे वितरण प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे, अशा प्रकारची माहिती आता पुढे येत आहे। क्लिअर। त्यामुळे थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य 1500 रुपयाचा जो काही महिना आहे आपला का डिसेंबरचा तर तो आपल्याला लवकरच मिळेल, त्यात तर काय कुठल्या प्रकारची शंका तुमच्या मनामध्ये नसायला पाहिजे। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता सध्या आज घडीला तरी वितरण सुरू झालेलं नाही, यासाठी आपल्याला कमीत कमी माझ्या मते मंत्रिमंडळाचा विस्तार जे आहे या प्रक्रियेपर्यंत तरी थांबावे लागेल। आणि मंत्रिमंडळाचा विस्तार हा 12 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहे। ठीक आहे। तर या व्हिडिओबद्दल जे आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुमची प्रतिक्रिया पण द्या आणि तुमचा काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स असतो तिथे तुम्ही बिनधास्त विचारा। पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचे उत्तर पण देण्याचा प्रयत्न करेल। तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।